हुडकून आलो गेला का तुला का आलो ना शिर्डी घेऊन काय करायचं ती बसली की आज आशक्तपणा आल्यावर तू झोपली तेवढं दवाखान्यात न्यायचा म्हणजे मीच नेऊ माझ्या वान्य करून मीच दवाखान्यात नेते काय करायचं बाबा सांगतो लय आजारी पडली रे आशक्तपणा आला तिला कमी पडलं काय झालं काय माहित लय झाले येईल का माझ्या संग ते ये काय करते आता ती बघायला आली आता सुधारशिवाय तिला पर्याय नाही आता आज काय म्हणली ना का शहराकडे जाऊ नका हे काय नाही झोपले घरात झोपली का घरात झोपले ती डोकून सोडून आली म्हणून मी आडू शिर्डी घेऊन आता काय करायचं सणासुदी आज नेमकं नाट लावला म्हणायचा मग काय पाणी बाटली भरली तुला पाणी उन्हात आलाय पाणी तर पिला का मी लगा तुला आलो लोक हुडकत तर कुठं दिसतो तर म्हणलं गडी कुठे गेला तर इकडं मला दिसला शेरडाव काय करायचं उन्हाळा पडलाय रे पाणी भरपूर पित जा मग उन्हाळा लागत नाही बरं झालं का मुख्य जनावराला सोडलंच तिला का सोडलं पाहुण्या जरा मग म्हणजे खडखड होय खाती नऊ पाहिलं कात काढून मग काय मटण बिटन आणायचं का नाही आज सकाळ माया मागे लागा मुलं काय काम घेऊन आणलं नाही तू म्हणशील का आज लागा तात्या कसा आणला नाही म्हणजे गडीत दर आणि मी मटण आणतो मग ते आज सणाला मटण आणलं नाही मी म्हणलं आज सकाळ जर हो चटणी तुला सांगतो मी रात्री होती ती शेप पोळ्या वडली आपले 2-3 होती निबार वडली काय बरं 5च्या आज लवकर येतो 4-5च्या दरम्यान आता 8 पाळीत एक जणाला चटणी द्यायची मग ती चटणी देतो आज काय कुरिअरला बंद सुट्टी आहे पॅकिंग करून ठेवली आता उद्याच कुरिअर टाकतो आणि येताना मग मटण घेऊन येतो किलो 1.5 किलो बर हा मग काय तर काय म्हणली मग तुला अजून काय नाही मला काय बोललंच नाही कोण होय पाय दुखत म्हणली दुसरं लगीन करायचं नाही मला म्हणती होय बिहली आहे ती आता म्हणून सांग केलं काय माहित होता तसंच झालं सर मला वाटतं मग आपण पोरगी बघायचं म्हणल्यानंतर 2-4 दिवस मग तिनं मुद्दाम केलं का खरं केलं ही काय माहित नाही आता काय अवघड आहे मला वरण तर काढत काय हल्ले नाही घरात झोपले तसंच मग आता मग म्हणलं शेड सोडून तर जावं मग त्याला नाही केलं ही वरड राहिली तो टॉय 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 करून घरात झोपले तसं मी काय बोललोच नाही काय म्हणजे बोललोच नाही आता मी इकडे तिकडे बघितला शिरड बी दिसना ती आणि ही तर झोपली म्हणलं मसर झाडा पेपरच्या खाली बांधलेली मग नेमकं काय बांधगड आहे बघा म्हणून इकडे असं रस्त्याने आलो मी बुलेटवर तुझा मला दिसलं मला ओळखलं म्हणा मी लगेच ओळखलं तुला म्हटलं ह्या आवाज आहे 100%. आपलं घर तर लांब आहे घरापासून 1 किलोमीटर लांब आहे मग मी तुला शर्टा लगेच टुप्पीवर ओळखला टोपी नवीन लगेच ओळखला म्हणलं गडीला का इकडे जाय मग बुलेट त्या दाबापाशी बुलेट लावली आणि आलो तू इकडं काय सगळं भक्का वाटायला लागली आता मग नेऊ का नको दवाखान्यात का येईल का माझ्या संग बघ आली तर आली का नी दवाखान्यात बसत तशीच नाही खरं खोट आहे का स्वांग केलं ही खात्री केली पाहिजे का नाही पुरा म्हणणार मला विचारलं सुद्धा नाही हा आपल्या शब्द आला नाही पाहिजे भावा आपल्या शब्द अजिबात आला नाही पाहिजे मग काय नाही पुन्हा म्हणणार मी आजही खरोखर असून सुद्धा मला नेलं नाही मग स्वांग करून झोपली आहे का खरोखर पडली आता ही बघितली काय कसं कळणार आहे ती झोपली असल्यामुळे मी काय बोललो नाही पण सकाळी मला काय म्हणत होती माहिती आहे का ती उगवले मी बाकीच्या पोळ्या खात होतो तेव्हा म्हणत होती अजिबात दुसरी लग्न करायचं नाही कुठं जायचं नाही कसं बघतीस मी ही जर लय अमुकन लयत मला म्हणत होती आता तरण्या पोरला पोरगी मिळणार तुम्हाला पोरगी मिळायची अशी मला नाही त्या भेटत नाही त्या बरं आमच्या सारख्या लय भेटते त्या माग लागली ती मग काय गरीब माणसाला पुरी भेटत नाही ती इथं काय आपण करू खाणार आपण काय कुठे व्यसन आहे का दारू पितोय का सिगरेट ओढतोय का तंबाखू खातोय काय व्यसन आहे का आपल्याला काय त्याच्या तरण्याला कोण देत नाही ती पुरी अजिबात देत नाही मला तर काय वाटतं माहितीये का तिला आजारी पण असेल मी तर काय दुमत नाही पण तिनं आपण तिकडे जायचं म्हणली हवं बहुतेक थोडं अर्थ होईना स्वांग केला असणार म्हणजे आजारी नाही म्हणायचं आता मी एवढं स्पष्ट सांगू शकत नाही आपण निमी का होईना तिनं आपल्याला फसवलं असणार आहे होय मग शेरड का सोडली नाही ती ही मग आपण म्हणल्यावर कसं मग आज कशी आजारी पडली ही मला म्हणायचं मग काल
काल काय सुटली शर्ट हा अरे काल ना आता 15 दिवस चक्कर रावले तिला शिरलं इकून मसर इकून हाणतीये. मग आज ती काय शर्ट कशा काम राहिली नाही. मला वाटतं पोटाला कमी पडल्यामुळे घायला देखून आणतो. नाही पोटाला कमी पडलं त्यामुळे ती काय राहिली. लोकांचं किती दिवस मागून खाणार रे? आज किती पोट भरायचं आहे. ए लोकांना- आता ती वटणीवर येते. मग शिरड आता आपल्याला देते म्हणायचं. शर्ट आपल्याला देते ना आपण आता जास्त ए सक्सेस होते म्हणायचं. आपला आपण जी बोलतो ना तीच खरं करून ए दाखव. बराबर घ्यायला आली हा. मग काय तेव्हा. हे पण आता आपण पोरगी बघायला जायचं म्हणलं का की तत्न आता निमी पाक घायला आली. घ्यायला आली. हा बघू आपल्या तोंडात अवसर असले जर का मोठं बोलतोय का. ए, पण मला वाटतं ती भाकरीन खायला आली आहे बरं का. का नसेल भाकरीनं? आता काम आहे भाकरीन नसेल. भाकरी मग शेजा पात्र्यात जाऊन दाबून आणती या. हे खातीये काय मैसूर पाक खातीये, कुठं स्टिंग पिते, एनर्जी पिते. तसं पाठ पडते. तुझी बी केळ हाणते बळवून. पोयाशी नाही नाही पोटाला मारणार तिथे नाही, तिने स्वांग केला असणार आहे. ए, पोरगी बघायचं आहे म्हणतं का स्वांग केलं. तिने आपल्या घरात बाहेर न निघाल्या मग शर्ट घेऊन जातील ना. मग मी शर्ट जर गुतलो तर पोरगी कशी बघायला जायचं. ही जनावर घरी सोडल्याशिवाय आपल्याला जायत नाही गाडीवर. तू आता एक काम कर, हा तू आता शेरड जाऊ दे इकडे इकडेच घराकडं. करता जाऊ होतोय दादा. करडच तर बोंबडत पडली ती वाघर. करड 10-15 करड. नाही मी आता इथनं लगेच 10-12 किलोमीटर मध्ये अशी चालवत पाणी पाजून निसाटला असतो. होय रागा मधनं लय भारी होतं बरं. काय रागा लय अवघड आहे. करड असतं तर गेलं अजून वाला करत बसणार. हा मग तिथं पण अजून ते बरं 2 रोज बघूया. राग 2 रोज शेरड. 2 रोज बघू काय एवढे 2 रोजांना काय कुठे आता एवढे दिवस थांबलो. हा गेला काय नाही आणि 2 दिवसांना काय आपण मरणार आहे का. नाही मग बघू का ही जी तोंडानं म्हणते ह्या जावा तुमची शेरड तुमची मस्तर घ्या म्हणते, कसं करा मला पैसे पाणी द्या म्हणते, का म्हणते बघू हिच्या तोंडात काय येतं नेमकं. आता टाकलं ड्रेस तर शिवाय टाकले मी. टाकलं का सकाळी जाऊन 4 ड्रेस टाकले शिवायला. 4 टाकलं का. टेलर म्हणलं का 1 नाही 2 नाही 4 कर. 4च गाड्या आमच्या शिवायच्यात म्हणजे. नाही बरं झालं शिवलं ती. कारण काय एकाच बाईला कमी जास्तीला पाहिजेच हो. मग काय असल्या उन्हात आणायचं तुला सांगतो फिरायचंय चेष्टा आहे काय. टॉक तरी पण शेड आपली खायला चांगली आहे, मजबूत आहे. होय होय. केली ती काय करायचं. तिच्याकडे आल्यापासून शर्ट खराब झाली का. मग काय शेड खराब झाली. शेड अशी कडक करून मी थाट उभा राहून राखतो. नाही नाही तिला शेड हिंडवा घेत नाही. मोबाईलात बघ बसती या. आणि शेरडच तिला हिंडवा घेत नाही मुळात माझी. नाही नाही लाव शर्ट मग काय कशी हिंडती शेड. शर्ट तो असल्यावर तुझी सवय आहे रे पहिले बस. माझी सवय शेड निवांत आपली हिंडती. कुठं जात नाही. पाला पाचोळ्या लगा ती स्वांग केले का तू जाऊन बघ. आता दुपारी केला नाही मी आता काय करतो घरी जातो. घरी बिन पै पाहुणे आली आता मामा आई आली असं आहे. सगळी जण आली जातं बघ. ते आता जायचं फास्ट गडबडीत. हो बर बर बर. तुला काय आणू दे खायला नको. आता कशाला काय पाणी आहे आता. बरं संध्याकाळी मटन बिटन घेऊन येतो. मटन मात्र गिर गिर सकाळी संध्याकाळी पार्टी जाय पाहिजे. शेतच शिजू लगा लगा गाडी गार वारा चाललंय बरं. बघते का कोणा इकडं गाडी करायला नको नको ती सगळं गाडी कराय. त्याच्या बर्फाच आहे. हात कर दिसते का नाही कोणा त्याला. येत नाही नाही बघणार नाही ते. बघत नाही. किती येते गाडी करा. किती येते वस्तू इथं. होय तिकडे दिसते का नाही कोणा त्याला काय दिसते शिटी बरोबर. ते लांब आहे लागा लांब डांबरीन चाललंय आपलं संकट रे. बघ ना. इथलं वळतंय. होय जर हित ना अशी ह्या वस्ती वळाला हा तर फॉरेस्टकडे जा. हा हा तर एकाच पेटला बघ ना पिन लागा ते मोबाईलच गुंग झाला. मोबाईलात गुंग झालंय ते. आम्हाला तुला गाडी करतील असला. आधी काय करायचं धंदा करता का मोबाईल बघत बसते काम आहे. ए मी गाडी कुत्त लागा पिपाण्याच्या वाजवून मग पोरं सगळे गाव जाग करत होतो. आणि धंदा करणारा माणूस इकडे तिकडे बघत जातो. मग काय ठीक आहे, आपलं सणाला- सरळ डांबरीने निसटलं. सणाला- आज नाही आज सणाड कशामुळे चाललंय मस्त भाऊ गर्दी आहे. अरे नको, आज आर करी दुलवडी मग. जास्त तरी म्हण- लय बोकडं पडली ए, ती. त्याच्यामुळे ती वाघ बघ. हा गडी इकडे तिकडे बघ ना आज. आपल्याला खायची ती गाडी गाडी पण गडी का बघ गडी- नाही ना गडी गेला नाही नाही आज मसोबा फुल जत्रा आहे. दुलवडी आज कर आहे. लय बोकडा आहे ती. लय बोकडा चिल्लर- अरे अख्खा मसोबा गच भरलाय. मुंगी ठेवायला सुद्धा पाय ठेवायला जागा नाही. बरं येतो मग मी संध्याकाळी हो होय होय जातो.